स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाकरा, जय 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 यतिवरा, जय भक्तजन संतापरा, सर्वेश्वरा गुरुराया वरणता समर्थांचे गुण नाना दोष होती दहना सांगता ऐकता पावन भक्ता शोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ तेव्हा ती हास्यवदने करोनी फकीराती देई खाना तेने पुरती तू सर्व कामना पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावेले 5 जण जेव वाचले त्या ते फकीर तृप्त होऊनी जाती उत्तिष्ठ उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेषान्न करी गहना तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट करता सृजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचारत तो समर्थास कळला सत्वर म्हणते हा भाविक नर कल्पना चितियाची या इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट गृह एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठ फिरेला तंदिला द्रव्य मिळावे साधन त्याजवळी नशे परी त्याशी देखोनी समर्थ म्हणते हे उत्तिष्ठ घेणे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तुम्हापुरी जाई त्वरित सफळ होतील म्हणून द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काम बैशाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविला त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिला नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्याला होता आला शुद्धी परी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इतिशे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकू भाविक भक्त 20 अध्याय गुणा शिरस्तु शुभम भवतु.